समान नागरिक कायदा आणण्याची घोषणा केली आहे. तर वन नेशन वन रेशन हा सुद्धा जाहीर कसं आहे की भाजपने आश्वासनं काय दिली तर अनेक प्रश्नावर आश्वासनं देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न असो, दिलेलं आश्वासन पाळलं नाही. इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ, त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही. कितीतरी असे आश्वासन आहेत की पाठीमागच्या जाहीरनाम्यातली ती त्यांनी पूर्ण केली नाहीत. आज त्याची एक ग्रंथी त्यांनी प्रसिद्ध केली असं समजतं. ती काय आम्ही सविस्तर अद्याप वाचली नाही, पण त्याचं विश्लेषण आज उद्या आम्ही करू. या माड्याच्या बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि असं महाविकास आघाडीला या ठिकाणी लोकसभेला आपण मांडू शकतो. आमदार सगळे तिकडं आहेत, आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं आता निवडणुकीचा निकाल घ्याल तेव्हा सांगा, कसं कळेल तुम्हाला. पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे 3 मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे. बारामती असेल, माढा आणि सोलापूर, तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. असं आहे की हे जे काही निर्णय आहेत, या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तो राज्यात जातो. असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चितपणानं होईल. लोक पाठिंबा दिसतील. म्हणजे पवारसाहेब आजच्या बैठकीचा मेसेज राज्यभर त्याचा परिणाम होईल. की आम्ही तिघंच एकत्रच आहेत, आम्ही चौघं एकत्र आहोत या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे झाली, ज्याच्यामध्ये CPI हे होते. त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलते. मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या असतात. 4 जागा राष्ट्रवादीला मिळाली होती, 1 जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची, आणि 1 जागा तुमच्या औरंगाबादची कोणती 5-6 जागेचं हे या वेळेला कितीतरी पत्र्यांनी वाढेल अशी स्थिती आज आम्हाला दिसते. जागांवर सगळ्यात आधी आता मतदान पार पडणार आहे. विदर्भातल्या जागांवर सगळ्यात आधी मतदान पार पडणार आहे. उद्धव ठाकरे या ठिकाणी प्रचार सभा मोठ्याने घेताना दिसत नाहीये, ज्यावेळी काँग्रेसला उद्धव ठाकरेंच्या सहानुभूती सुद्धा मदत होणार आहे. ते अधिक सभा घेत आहेत. विदर्भामध्ये मी जाऊन आलो. म्हणताय त्यात कितपत तथ्य आहे, काय हे माइंड गेम चालू आहे? नाही, थोडी चूक आहे त्याच्यात. कारण 588 जागा आहेत, 543 आहेत. त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत आकडा सांगणं योग्य होईल. पंतप्रधान एकीकडे भाषणामधून घराणेशाहीवर आरोप करतात, घराणेशाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतात, आणि एकीकडे पक्ष फोडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगवेगळ्या पक्षात त्यांनी ठेवल्या चित्र यांनी. पंतप्रधान यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या असायच्या. जे ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगतात बोलतात, हल्लीची त्यांची भाषणं प्रधानमंत्री पदाची अप्रतिष्ठा करण्याच्या उद्देशी